तारीख 4 ऑगस्ट 1996. जीवन स्मरण जय जय राम कुंडली गोवर्धा श्री ज्ञानदेव तुकाराम. आपली आजची काही शोक सभा नाही, पण या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांनी वेळ ठेवला ना, त्यांच्याविषयी 2 शब्द सांगणं मला आवश्यक वाटतं. त्याचं कारण एक असं आहे, एक मित्र कर्तव्य म्हणून. बरोबर का? काय आपला योग आहे कुणास किंवा आम्ही नालायकच आहोत आणि या लोकांचं माझ्यावरती अतिशय प्रेम आहे. ते भडजी बापू सुद्धा माझं वय ते काय 14-15 वर्षाची वय, पण इतकं बरोबरीनं बोलायचे आणि चालायचे. त्यांचे आमच्या मेहण्याबरोबर मी जायचा, आश्चर्यच वाटायचं. ते डॉक्टर होते स्वतः. तसंच यांचं माझ्यावरती अतिशय प्रेम. पण सांगायची गंमत अशी आहे, अलीकडच्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये खरा परमार्थ, अगदी म्हणजे शुद्ध परमार्थ त्या पुरुषांनी ते स्वामी बनायच्या आधीपासून त्यांची माझी ओळख होती. ज्ञानेश्वरी सांगते. पण तेव्हापासून त्यांना एक दृष्टी होती की हे परमार्थ म्हणजे काय, ज्ञानेश्वरी काय. व्यापारी होते, कापडाचे दुकान, त्याचा काय संबंध नाही. पण त्यांना जो अनुग्रह झाला त्यानंतर त्यांनी जी साधना केली ना, ती फार घेण्यासारखी होती. काय झालं, त्यांना सारखं वाटे म्हणजे त्यांच्या केंद्रात यावं, आणि मला याची हौस नाही, अगदी हौस नाही. बरोबर. तेव्हा एकदा नाही होत असताना ठरलं. तेव्हा मी गाडीतून उतरलो आणि ते समोर होते, तर त्यांनी मला हलदाशी आलिंगन दिलं. हे सगळं निराळाच समजतं ना. हलदाशी आलिंगन म्हणजे एकमेकाला पोटाशी घालणं. तेव्हा त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. तर म्हणजे का बरं तुम्हाला हे आनंदाने भावनेने येतंय का? नाही म्हणा. तुम्हाला जी नामाची कृपा आहे ती मला पाहिजे आहे, आणि त्याकरता म्हणजे मी आग्रह धरला तुम्हाला. तेव्हा मग महाराजांच्या जवळ बोलायला मी शिकलोय. तेव्हा निरूपणात मी असं म्हटलं, मी इथे आलोय, थोडासा व्यवहार केला, व्यापार केला म्हणावा ना. त्यांनी काही मला दिलं, मी त्यांना दिलं, त्याच्या बदला. ते सांगतो काय आहे ते. काय केले, त्यांचा मार्ग ध्यानाचा होता. ते नाथपंथ होते. सोहम हा त्यांचा जग, त्याचं ध्यान करायचं, त्याचं जग करायचं. तेव्हा ते मला काय म्हणाले, किंवा ध्यानाचा अभ्यास तर आम्ही करतोच, पण इतर वेळेला काही ते शिकत नाही. आपल्याला एक सांगून ठेवतो की परमार्थाचा प्राण असेल, साधन आणि साध्य दोन्हीचा प्राण असेल तर ध्यान. ध्यानाशिवाय परमार्थ नाही. ध्यान म्हणजे काय? ध्येय पासून आहे. ध्येय म्हणजे लक्ष देणे. माणसामध्ये जी जाणीव आहे ना, त्या जाणीवेचं कार्य असेल तर चेतना जागी ठेवणं. मनुष्य जिवंत केव्हा? चेतना आहे तर. चेतना म्हणजे जाणीव. ही जाणीव सबंध शरीरभर पसरलेली आहे. समजा तुम्ही निजलेला आहात, उताने निजलेला आहात, आणि तुमच्या पायाच्या बोटावर एक मुंगी आली, काळी मुंगी. आता पाय कुठे, तुम्ही तुमचं जाणीव कुठे? ज्या दिवशी आपल्या डोक्यात कळते, केसांच्या वर जर एखादं 10-20 आलं तर माणसं असतात. इतकी जाणीव सबंध शरीरभर पसरलेली.
पसरलेली असल्यामुळे ती पानसट झालेली आहे. तिच्यातली जी तीव्रता आहे ती कमी झाली. चेतनेची जी तीव्रता पाहिजे ती सवय जाणीव येत नाही. मग ती येण्याकरता त्या जाणीवेला खेचून हृदयात आणायचं, त्याचं नाव ध्यान. प्रत्यय एकतानुका ध्यानम, पतंजलीचं सूत्र आहे. एकच वृत्ती सारखी राहण्याचं नाव ध्यान. हे जे इंटेलेक्च्युअल्स म्हणतात ना, बौद्धिक काम करणारे लोक, विद्यार्थी सगळे, त्यांना सुद्धा बघा, खरी जर ही शक्ती असली ना विषयात जायची तर देहाचं भान राहणार नाही. आपण कुठे आहोत, किती वेळ बसतो, काय आहे. तुम्हाला पायाला काही चावलं तरी कळायचं नाही, मागून कळेल, जाणीव तिथे गेलं. बरं का? काय आहे हे ध्यान लागल्यानंतर उतरणं पहिल्यांदा आपल्या हातात आहे, अभ्यासात. पण त्यात तो रंगला, ध्यान आपल्या हातात नाही. किती वेळ बसेल याचं पत्ता लागत नाही. असं सांगतात हिमालयामध्ये 8 दिवस ध्यानात बसतात. काय असेल मला सांग, बरं का? आणि सत्पुरुष कोण? ज्याचं ध्यान स्थिर झालं जन्मभर तो सत्पुरुष. याला अनुसंधान म्हणतात. काहीही देहाची अवस्था असली, ध्यानाला धक्का नाही. ऐकून ठेवा, खरा परमार्थ काय आहे. आणि त्या माधवनाथाने मला सर्टिफिकेट दिलंय की खरा परमार्थ सांगणारा हा एकच दिवस आहे. असं नाही आहे, जगात पुष्कळ आहे, पण खरं हे बरं. ध्यान अभ्यासामध्ये काय आहे, ध्यान लागतं परंतु ते टिकत नाही. मग इतर वेळेला आपल्याला आठवत असेल त्या 8 दिवसात मी सांगितलेलं, थोडं स्मरण आणि पुष्कळ विस्मरण. ते विस्मरणामध्ये मी स्मरण केल्याचं भानच राहत नाही. म्हणजे सकाळी तासभर जग झाला याचा बेपत्ता, काही देवाचा तुम्हाला संबंध राहत नाही काही. त्याकरता ध्यान संपल्यानंतर अभ्यासाचं सांगतोय, नामस्मरणाचं उपयोग पडतो. म्हणून सर्व पंथामध्ये ध्यान आणि नाम, ध्यान आणि नाम म्हणजे स्मरण याची जोड आहे. तेव्हा मी म्हणलं आम्ही आदल्या बदली केली आहे. पहिल्यांदा म्हणलं त्यांचं ध्यान आम्ही घेतलं आणि आमचं नाम त्यांना दिलं. त्यांनी मला एकाची उपकरण दिलं, त्यात म्हटलंय म्हटले तुम्ही जे नाम आम्हाला दिलं आहे त्याचं प्रत्येक उपकरण देतो. मी पांगवतो म्हणलं, ते काय हरकत नाही. हे फार चांगलं आहे, फार चांगलं होते. अहो तुम्हाला एक गंमत सांगतो, मी पुण्याला नाव ठेवीत नाही. माझ्या घरात माझी पुण्यातली आहे, मला घरात जाणं मिशन करत. काय आहे की जेव्हा दयानंद सरस्वती याचे आर्य समाजाचे दयानंद सरस्वती हे हिंदुस्थानवर फिरत होते. फार विलक्षण माणूस होता. बरं, त्याचं काही त्याची सांगण्याचं कारण नाही, पण जबरदस्त माणूस हा सर्व दृष्टीनं. तेव्हा ते सर्व शहरात जायचे आणि लोक वेगळे व्हायचे त्यांच्या पाठीमागे. बरं का? तेव्हा एकाने त्यांना सांगितलं, तुमच्या संतपणाची खरी परीक्षा असेल तर पुण्यात आहे. पुण्याची आता तशी प्रसिद्धी राहिली नाहीये मला वाटतं, पण चिकित्सक लोक फार भयंकर चिकित्सक. त्यांची गंमत अशी, ते पुण्यात जेव्हा आले तेव्हा पुण्यातल्या काही सार्वजनिक लोकांनी त्यांच्या सेवेमध्ये गाढव घेऊन सोडलं. त्याच्यावर कल्पना करा काय तेही त्याला पुरून उरले हे सोडून द्या. पण अशा लोकांना खरा परमार्थ समजून देऊन त्यांना वाटेला लावणं या हे केवढं कार्य आहे. ते मला म्हणायचे सारखी त्यांची कृपा आहे, म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची कृपा आहे म्हणायची. पण फार कठीण आहे. ते त्यांनी केलं. त्यांचे 3 गुण मला आवडले. पहिला गुण असेल ना, गुरुशिवाय त्यांना देव नाही. ते एकदा बोलायला लागले म्हणजे त्यांना काय झाले ना, जेवायला आले होते आणि जेवून त्यांना आग्रह करून पोटभर घातलं. आणि सहज मी म्हणलं आता वामकुष्टी करायच्या आधी 1-2 स्वामींच्या गोष्टी सांगा स्वरूपाने. 2-2.5 तास ते बोलले.
त्यांनाही झोप नाही, मलाही झोप, म्हणजे विसर पडला मला इतकं गुरुवरती. हे पहिली. एक धरला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. हे आहे ना तुकाराम महाराज, मला दुसरा देव नाही. जसं आपण म्हणतो ना, तुमचं दैवत काय हो, कोणी म्हणतो देश आहे, कोणी म्हणतो धर्म आहे, काय तर गुरु हे ज्याचं दैवत आहे, याला दुसरं नाही. बरं का, आई दुसरं मत नाही, दुसरे श्रेष्ठता नाही, दुसरं साध्य नाही, गुरु म्हणते. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये किंवा नाथांच्या मध्ये दुसरं नाहीच काही. एका म्हणे जनार्दना सारखं काय असेल ते जनार्दनच झाले पहिली. दुसरी गोष्ट असेल अत्यंत निस्वार्थी होते, कमालीचे निस्वार्थी होते. कल्पना करा, एवढं मान आणखी पैसा. आजकालच्या काळात तुम्ही परस्त्रीचे याचे इतके राहिले नाही, लोक आहेत तसे भान करणारे, परंतु साधारणपणे लौकिक आणि पैसा, त्यात सुद्धा पैसा फार भयंकर आहे. मोठे मोठे मठपती साधन करणारे पैशाला लालसावलेले असतात. बरं, खाणं आणि पैसा ते बोलणं म्हणण्यापेक्षा एक तुम्हाला गप्पच सांगतो. आपले धाकटे येतात ना, ते इतर याला यात्रेला गेले, हिमालयाचे यात्रे, तेव्हा एक साधू पाहिला. त्या साधूने 40 वर्ष दुधाला शिवला नव्हता. बरं, असा म्हणजे 1-2 जुडू द्या, नाही चांगलं असतो, काय शंका. तेव्हा एक श्रीमंत बाई त्यांच्याकडे एक 8 दिवस यायचा, तिथे यात्रेला गेल्या होत्या. त्या बाईने सहज विचारलं की महाराज आपली काय इच्छा आहे मला सांगा. काही नाही म्हणाले, मला एक कपभर साखर घालून दूध पाहिजे. 40 वर्ष दूध सोडून घेतलेलं नाही, जिभेचं बघा काय. ही बाई फार असता, ती गुजराती बाई होती, व्यापाराची बायको आणि जाणती बरं का. तिने काय केलं, दुसऱ्या दिवशी 2 घागरी दुधाच्या भरून आणल्या केलं. दूध पाहिजे ना, त्या लाजला बघा. आणि तो जो बेपत्ता झाला तो बेपत्ता झाला. लाज वाटली ना, 40 वर्षाची तपश्चर्या वाया. बरं का, किती कठीण असेल मला सांगा. तर अतिशय निस्वार्थ होते. आणि तिनं त्यांची बायको मला म्हणाली, व्याख्यानाला गेलो होतो तेव्हा, तेव्हा तुम्ही काय झालं काय नाही त्यांना भानच नसायचं. बघा आपण विचार, महाराजांचं वाक्य आहे, परमार्थामध्ये जिभेवर, खाण्यावर आणि बोलण्यावर जय आहे. ही एक खूण आहे बरं का, जो किती याच्यामध्ये साधनामध्ये रचलेला आहे, हे खूणच आहे. आणि तिसरी गोष्ट जर असेल तर लोकांकरता देह झिजवला. मी काय म्हणलं तुम्हाला बरं नाहीये, त्यांना अर्धांगा चहा व्हायचा, 2 ऑपरेशन झाले, थकले होते, पायावर सूर असायची, कशाला जाता म्हटलं. तर ते काय म्हणायचे, मला बरं वाटतं म्हणाले, स्वामींची आठवण होते आणि आता त्यांचं सांगणं लोकांना बरं वाटतं म्हणाले. म्हणून अतिशय लोकांकरता जे बरं का, हे खरं मोठी मोठी माणसं. स्टेचर ज्याला म्हणतो ना, पाहिलं वाटतं अरे हा निराळ माणूस आहे, तशा पैकी होते म्हणून. आणि काय चमत्कार, स्नान करताना गेले, 7:15 गेले आणि 7:30 मला फोन आला. बरं काय योग आहे बोला. संध्याकाळी ते नगरकडून त्यांचा फोन आला म्हणून, पण तिथे ते ग्रस्त होते, त्यांचा फोन आला की स्वामींनी वेळेत स्नान करीत असते. माझ्या म्हणण्याचं काय की त्यांचं खरं सांगण्याचं, त्यांचे ग्रंथ वाचा बरं का, ज्ञानेश्वरीवर आलेले सोपे. दासबोधावरती अतिशय प्रेम होतं त्यांचं. आणि चांगले 65 वर्षांचे प्रवचन आले, चांगले आहे. काय पुढे अलीकडच्या काळामध्ये अगदी 100 नंबरी सोनं होते अशा. आणि मला धन्य वाटते की माझ्यावर एवढं प्रेम केलं नाही. गाव सज्जनाचं प्रेम असणं
तुकाराम महाराजांनी म्हणलंय, संतांचा परिहाव, परिहावचे प्रेम, नामाचा आठव कैसा आहे. म्हणाले संतांचं प्रेम आठवत कसं आहे आणि नामाची आठवण कसं आहे. हे थोर चिंता लागली मनास, निद्रेसी नरगे डोळा, झोप येईना अशी त्यांची अवस्था. ते संतांच्या परिहावर ही गोष्ट खरी आहे बरे का. निस्वार्थी प्रेम कुठे व्हायचं असेल तर तिथे करा. आणि आशाचं सर्वांस निर्णय. आता आपला विषय सांग बरे का. मी सांगितलं ना मित्र कर्तव्य म्हणून त्याला तिने काही पब्लिक मंडळावर प्रसिद्धी द्यावी असं काहीच काय असं काय असतं. तुम्ही आम्ही मानव देह धारण केलेला, त्या देहामध्ये भगवंत प्रगट झाला आहे ते पाहणं भाग्याची गोष्ट नाही का. त्या देहामध्ये भगवंताचं असं अखंड स्मरण आहे, तो देह पाहायला मिळणं सुद्धा नाही का. बाकीचे देह आहेतच घेऊ. आता असं म्हणायचं, हे प्राणी असतात ना शिकार केलेले, त्यांच्यामध्ये लाकडाचा भुस्सा भरून ठेवतात नाही का. तसे आम्ही तरी तसे आहोत. प्रपंचाची वासना भरलेली आहे आणि कशी टाईट भरलेली आहे. जिवंत असताना तो तसं नव्हता. ते तिथे भगवंताचं प्रेम दुसरं नाही. आपला विषय असं चाललेला आहे की भगवान म्हणताय, मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना. नव्या अध्यायाचं महत्व असं आहे गीतेमध्ये की अर्जुनाचे पुष्कळशी संशय काढले, पण ह्या जगताला दोन मजले आहेत बरं का. एक स्थूलाचा हे दृश्य आहे, हा मजला डबल स्टोरी आहे दृश्य. दुसरं जे आहे ना ते आता सांगितलं, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तीना. ते सूक्ष्म समर्थांची एक ओवी आहे, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञान. या जगामध्ये सगळे चाललंय सूक्ष्मात चाललेलं आहे. तेव्हा आपल्याला दृश्याची जाणीव आहे. ते जे अव्यक्त सूक्ष्म जगताला व्यापून आहे ते आपल्याला दिसत नाही. ते दिसण्याकरिता काय करावं नव्या अध्याय बरं का. ते आता सांगतो आपल्याला. तो कसा आहे, ते अस्तित्व आहे. अस्तित्व म्हणजे नुसतं असणं, कोरं असणं. त्याला काय म्हणतात, त्याला चेतना म्हणतात. चैतन्य, चेतना, त्याला वेदांतामध्ये आत्मा, ब्रह्म, परमात्मा अशी नावं आहे. त्याची जाणीव होणं म्हणजे परमात्मा. हे ध्यानात ठेवा. सूक्ष्माची जाणीव होणं म्हणजे परमात्मा बरं का. तेव्हा झालंय काय, त्या चेतनेच ज्या मूळ धर्म आहे, काय धर्म आहे, सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी. बघा एक कल्पना करा, आपण समुद्र आहे. समुद्र कधी शांत असत नाही. सारख्या लाटा एक लाट दुसऱ्या लाटेसारखी नाही. किती वर्ष चाललंय हो, अनंत चाललंय ना. ही जी सृजनशीलता आहे, न संपणारी अनएंडिंग क्रिएटिव्हिटी. कालिदासा सारखा एखादा महाकवी असतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा महाकवी असतो, त्याच्या सृजनशीलतेला काही मर्यादा आहे का. अरे तुकाराम महाराजांचे अभंग म्हणाले, ही गंगा वाहते काय आहे. त्यांना नाहीच काय. जे आर्टिस्ट असतात ना त्यांना कल्पना येते, अहो तुमच्या आमच्या अधीन नसते की, डोकं चालतच नाही आणि येऊन जाते एकदा. ही जी सृजनशीलता आहे ना याला प्रतिभा असं म्हणतात. हा दुर्मिळ आहे. प्रत्येक क्षेत्रात आहे बरं का. एक मोठा वकील असला त्याच्या अंगी असेल, एखादा डॉक्टर असला त्याच्या अंगी असेल, शिक्षक असला त्याच्या अंगी असेल. त्याचं तुम्ही सारखं ऐका, ती सृजनशीलता कमी नाही करणार. तेव्हा हे जे चैतन्य आहे त्या सृजनशीलतेचं दृश्य स्वरूप म्हणजे विश्व आहे. त्याला लीला म्हटलं त्यांनी. मागच्या रविवारपर्यंत झालं बघा, त्याची लीला आहे. आणि आपल्याला हेही सांगितलं, लीला शब्दामध्ये जो पूर्ण अर्थ आहे ना तो याच्यामध्ये नाही. गेम या शब्दात नाही.
प्ले गेम हे जे इंग्लिश शब्द आहेत त्यातले नाही, आणखी जास्त आहे काही. तर तो ती जी लीला आहे त्या लीलेमध्ये एक आनंद आहे. खेळाच्या मध्ये खेळ जाऊन कर्म झालं, आनंद जाऊन कर्म झालं, आपण जाऊन त्याच मनावर दर्पण आलं की कर्म झालं. मी आपल्याला त्या याचं उदाहरण दिलं बुद्धिबळाचं. म्हणजे नाही का जाऊन विहिरीमध्ये उडी मारली. हा जो गेम आहे त्याचा, हे जे विश्व त्याची लीला आहे, याचा आपल्याला काय घेण्यासारखं आहे ते आपल्याला सांग. असं आहे, अयोध्येचा नवाब जो होता, शेवटचा नवाब वाजिद अली शहा म्हणून, तो कृष्णाचा भक्त होता. तो जन्माष्टमीचा उत्सव करी आणि स्वतः कृष्ण बने. मोठा संगीत प्रिय होता. मोठमोठे हिंदुस्थानातले गवई वादक त्या उत्सवाला येतात. असा तो. तेव्हा त्याला बुद्धिबळाची फार हौस. अलीकडच्या काळामध्ये विनोबा सुद्धा बुद्धिबळ खेळत तुम्हाला माहिती. तर त्याचा बुद्धिबळाचा खेळ म्हणजे काय, तर एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये संगमरमर दगडाचा पट केलेला होता, काळे आणि पांढरे. पांढरे माहिती एक पट असतो तो, काळे आणि पांढरे. आणि त्याच्यावरती खेळताना जी प्यादी किंवा ती खेळण्याची ही असत, हत्ती काय, उंच काय, घोडा काय, वजीर आणि राजा, हे सगळी माणसं असत. माणसानं उभं करायचं. त्याचे जे गुलाम होते त्या गुलामानं उभं करायचं. आता ते बायका त्यात असत की नाही मला माहिती नाही, म्हणजे तसा कुठे उल्लेख नाही, पण त्या गुलामानं उभं करायचं. म्हणजे दोघं खेळायला लागले की त्या प्याद्याला सरकवायचं आणि त्या गुलामाला सरकवायचं. तो घोडा का अडीच हे जातो ना, अडीच घोड आपल्या घर जातो, उंट तिरपात जातो, असं काहीतरी उंट तिरपात जायचं. हो, उंटच तो बरं का. तेव्हा तो हे करायचा. माझ्या मनात असं आलं, हा विश्वाचा जो खेळ आहे ना, लीला आहे ना, हे आहे त्याच काय म्हणायचं, त्याचा खेळ आहे हा, त्याचा बुद्धिबळ आहे. आणि तुम्ही आम्ही प्यारे आहोत त्याचे. त्याला हलवायचं तिथे तो हलवतो. मग तुम्हाला स्वातंत्र्य आहे का नाही, त्या चौकोनामध्ये इकडची पावती टाकली हे गीतेला सांगायचं की मी यांना मारलेले आहे, त्यांचा मृत्यू आलेला आहे, तू निमित्त मात्र हो नुसता, तुझ्या हातात काही नाही. हे लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्याच्या इच्छेच्या आहेत. तुम्हाला मला ज्या परिस्थितीत त्यांनी जन्माला घातलाय त्या परिस्थितीच्या मर्यादातच तुम्हाला काम करावं. पण प्रश्न असा पुढे, ही जी चेतना आहे, ही चेतना जगत निर्माण कसं करते, तिच्या हाती एक शक्ती आहे. हे मी सगळं तुम्हाला 4-5 रविवारचं सारांश सांगतो. आणि नेहमी तत्वज्ञानात असं आहे की आपल्या नजरेतून काही गोष्टी सुचतात. तुम्ही किती बुद्धिमान असला अरे हा मुद्दा सुटला हो, तसं म्हणून तुम्हाला एक त्याची सारांशामध्ये सांगते. तर त्याची शक्ती आहे, तर त्याची प्रकृती म्हणते. ही शक्ती अनुभूत आहे, त्याच्या संमतीनं काम करते. बरं का. मय्याध्यक्षेन प्रकृती, हा अध्यक्ष, याच्या संमतीनं सगळं ते चालतं. अहो सभेचा अध्यक्ष म्हणजे कंट्रोलर असतो तो, त्याच्या संमतीनं सगळं चालतं ना. आज तुम्ही पाहता ना, सभेमध्ये गोंधळ झाला तो ते हातोड घेऊन बडवतो, नाही ते बंद करतो, नाही का. हा बंद करीत नाही, तुम्हाला नाहीचं करतो, स्टेज वरून काढूनच टाकतो तुम्हाला. हो बरं का. सांगण्यात येईल काय माझा की त्याच्या संमतीनं ही कार्य करतो. पण विश्व निर्माण करायला एकाचं अनेक व्हावं लागतं. तर एकाचं अनेक त्या चैतन्याला होता येत नाही, म्हणून चैतन्य जड बनतो. मग जड बनतं म्हणजे कसं, पहिल्यांदा बुद्धी निर्माण होते, मग अहंकार निर्माण होतो, मग इंद्रिय निर्माण होता, मग पंचमहाभूत. हा सांख्यांचा कोण. तेव्हा असं होत होत या दिवशी जगापर्यंत येत. बर काय आहे गंमत याच्यामध्ये,
हे चैतन्य असं जड झाल्यानंतर उलट जात पुन्हा. तत्वज्ञानामध्ये 20व्या शतकाच्या अरविंदाने फार अप्रतिम कल्पना घातली. याला इव्होल्युशन म्हणतात. या जगताचा जो क्रम आहे खालून वर जाणं याला इव्होल्युशन. उत्क्रांती, क्रांती म्हणजे ओलांडणं, वर जाणं. अरविंद म्हणाले अहो अपक्रांती झाल्याशिवाय उत्क्रांती होईल कशी? अनलेस देयर इज अ डिव्होल्युशन यू कांट हॅव डिव्होल्युशन. हा युरोपियन लोकांना सुचली नाही बघा ही कल्पना. हा फार जबरदस्त कल्पना आहे. तेव्हा खाली आलो म्हणून वर जातोय ना, त्याचे 4 पायऱ्या आहेत. संबंध आहे त्याची म्हणून सांगतो. मी का सांगतो या पद्धतीनं? तुम्ही सगळे सुशिक्षित हो, इंग्रजी पद्धतीने शिकलेले, बायका काय पुरुष काय, हे जास्त लक्षात येईल ते जुन्या भाषेपेक्षा. आता उत्क्रांती म्हणली की खालून वर जायचं, वरून खाली आलेल्या पायऱ्या पुन्हा वर जायच्या, हो की नाही? मग जडद्रव्य इथपर्यंत आलं आणि थांबलं. अपक्रांती डिव्होल्युशन थांबली. कुठपर्यंत आलं? जडद्रव्य मॅटर. पण तिथे चेतना आहेच त्यामध्ये, नाही का? सगुणाची उपासना करताना आज दगडाचा देव तुमच्याशी बोलतो प्रत्यक्ष. त्याला मानव स्वभावाचे सर्व गुणधर्म येतात. तो गणपती दूध प्यायला नाही कोपायला. खरं खोटं जाऊ द्या, पण नामदेवाच्या हातचं आमनं खाल्लं त्याने. महाराजांच्या रामाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा तिथे मग जडद्रव्यामध्ये जे सुप्त आहे चेतना, ती जागी होणं त्याला प्राण असं म्हणतात. प्राण जिवंतपण, बरं का? मॅटर लाईफ, एल कॅपिटल एल कॅपिटल, प्राण. त्या कृष्ण प्रेम होता ना, त्या कृष्ण प्रेमची जी गुरु होती बा म्हणा तिला, बंगाली बाई होती म्हातारी संन्यासिनी. तर ती मुली कृष्णाचं दर्शन होत असे तिला फार चांगली. तर याने तिला विचारलं की तुला शरीर देव दिसतो का? होय म्हणाली. याला प्रूफ काय? असंच त्यांनी विचारलं. हे खरं कसं मानायचं, बरं का? तर तिने काय सांगितलं? ती म्हणाली ते बघ, माझ्या त्या डेस्कावरती एक गणपती आहे, त्याला मी अत्यंत जिवंत मानते. आणि परवा रात्री म्हणाले तो सारखा मला सुचवू लागला की तू मला बाजूला कर, इथून बाजूला कर. का? तू तिथे एक मधाची बाटली ठेवली होती, त्याला मुंग्या झाल्या, त्या माझ्या अंगावर असं आहे. इतकंच नव्हे, एका गृहस्थांनी इथे निरूपणाला येणाऱ्या मला सांगितलं की त्यांचा कुलदैवत म्हणून गणपती होता. तर त्याला ते कुठेतरी त्यांनी विहिरीत टाकला होता आजोबांनी, त्याच्या इकडा नको रामदेव पूजा नाच्या कारण कोण मागवलं. तर तो स्वप्नात सारखा यायचा, म्हणायचं की मला बाहेर काढ, मला बाहेर काढ. म्हणजे काय ते आड म्हणतात ना, विहीर म्हणजे घरात लहान विहिरी असतात त्याला, त्या आडातून त्याला बाहेर काढला. श्रेष्ठ मूर्ती जशी पाषाणाची, काळ्या पाषाणाची, आणि ते काय उलट सोंगेचं वगैरे म्हणतात ना, म्हणजे जिवंतपण. जिवंतपणाच्या पुढे नुसतं जिवंतपण राहू शकत नाही. त्या जिवंतपणाचं जे व्यवहार आहे ते अनुभवरूप साठवतो. मनालाही मार्गदर्शन करणारी बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे आत्मा. तेव्हा हे जे पंचकोश आहेत, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असं तर सगळं अपक्रम म्हणजे खाली आला. आता याची लक्षणं काय? त्यांनी काय सांगितलं की या सर्व दृश्याला मी व्यापून आहे, अव्यक्त रूपाने व्यापून आहे. तिथे आपल्याला जायचंय. अस्तित्व आहे, मलाही आहे, सगळ्या जगालाही आहे, पण या अस्तित्वाचं जे मूळ चेतन स्वरूप आहे ते मला अनुभवायचं आहे. म्हणजे आत्मज्ञान होय ना. मग हे व्हायचं कसं? ठीक आहे. तर त्यांनी सांगितलं या
ऑर्गनायझेशन, संघटन आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये परस्पर संबंध आहे आणि ती शक्ती काम करते. एक उदाहरण घ्या, चुंबक शक्ती. या जगताला व्यापणारी वीज नसताना ती चुंबक शक्ती आहे. पृथ्वीला तर आहे, प्रत्येक ग्रहाला चुंबक शक्ती आहे. अहो ते चंद्रावर गेले ना तर त्यांना अशी एक गाडी आहे